नमस्कार शेतकरी मित्रांनो, 11 तारखेपासून म्हणजेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीक विमा वितरित केल्यापासून बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आलेला आहे. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला नाही. मग आता त्यांनी का आला नाही याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. कारण आपलं ज्यावेळेस नुकसान झालं होतं त्यावेळेस आपण काय काळजी घ्यायला पाहिजे होती, त्यामुळे आपल्याला पीक विमा आलेला नाही. आणि आता सध्या जो काही पाऊस चालू आहे, मग या पाऊस चालू असल्यावर आपलं जर नुकसान झालं असेल तर यासाठी आपल्याला काय काळजी करावी लागेल याबद्दल आपल्याला आता सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमधून घ्यायची. तत्पूर्वी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, आता तर समजा जे काही अतिवृष्टीचे ट्रिगर होते किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे ट्रिगर होते, काढणी पश्चात नुकसान भरपाई होती, हे ट्रिगर काढून टाकलेत. त्याच्यामुळे त्याची यावर्षी काही चिंता करण्याचं कारण नाही. मात्र या अगोदर 2024 असेल, 2023 असेल, यावेळी हे ट्रिगर होते. आणि हे ट्रिगर असताना ज्या ज्या शेतकऱ्यांनी या ट्रिगरच्या बाबतीत जी काही नुकसान झाली होती त्या नुकसानीचे पंचनामे झाले होते आणि त्या पंचनाम्या संदर्भात त्यांच्या नुकसानीची नोंद झाली होती. त्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे. आता त्यावेळेस नेमकी काय काळजी घेणं गरजेचं होतं, तर महत्वाचं सांगतो मित्रांनो, जो काही आता पीक विमा मिळतोय हा पीक कापणी आधारित जे काही उंबरठा उत्पादनात घट येते त्यावरून मिळतो. तो खूप कमी प्रमाणात आहे. मात्र जास्तीत जास्त पीक विमा हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा अतिवृष्टी झालेली आहे अशा वेळेसचाच आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित तक्रारी दाखल केल्या, त्यांच्या तक्रारींची नोंद घेण्यात आली, त्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे. मग ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या मात्र त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही, त्यांचे पंचनामे झाले नाही, अशा शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळणार याचा सुद्धा शेतकऱ्यांना विचार करणं गरजेचं आहे. कारण सिस्टीम अशी आहे की आपलं ज्यावेळेस नुकसान झालं, आता समजा तक्रारीच पीक विम्यापेक्षा जास्त आल्या, म्हणजे पीक विमा भरल्याच्या 50% पेक्षा जास्त तक्रारी आल्या, तर त्या भागामध्ये रॅन्डम सर्वे होतो आणि रॅन्डम सर्वे झाल्याच्या नंतर तिथं 25% अग्रिम पीक विमा देण्यात येत होता. मात्र जर तक्रारी कमी आल्या, वैयक्तिक पंचनामे करतात. कारण तक्रारी कमी आल्याच्या नंतर तिथं मोजके पंचनामे होतात आणि ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले त्यांच्या ज्या काही नुकसानीची ती दखल घेण्यात आली, त्याच फक्त शेतकऱ्यांना आता सध्याचे पीक विमे मिळत आहेत. मात्र आपण त्यावेळेस तेवढी काळजी घेत नाहीत आणि ती काळजी न घेतल्यामुळे आपल्याला या नुकसानीचे आता जे काही पीक विमे येत आहेत ते आपल्याला मिळत नाहीत. ही महत्वाचे कारण आहेत. आणि बरेचसे शेतकरी हे स्टेटस सुद्धा चेक करून बघत नाहीत की नेमकी आपली परिस्थिती काय. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना आपलं स्टेटस सुद्धा चेक केलं पाहिजे. आणि त्यामध्येच पुन्हा एक गोष्ट की ज्यावेळेस नुकसानी होतात पंचनामे करण्यासाठी पीक विमा कंपनीचे कर्मचारी येतात. आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की हे कर्मचारी काही शेतकऱ्याकडून पैसे घेतात, मग त्यांचेच पंचनामे करतात. तर असे धरून देण्याचे, म्हणजे असे जे काही पैसे घेणार आहेत असे धरून देण्याचे सुद्धा प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे त्यांच्या अतिवृष्टीच्या नुकसानीची किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्तीत झालेलं नुकसान असेल, काढणी पश्चात नुकसान भरपाई जी काही नुकसान झालेलं असेल त्यामध्ये त्यांनी व्यवस्थित पंचनामे करून घेतले, फक्त त्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळत आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी तक्रारही दाखल केली नाही आणि काहीच केलं नाही मात्र त्याला जर पीक विमा आलेला असेल तर तो त्याचा जो काही पीक कापणी प्रयोगाचा अहवाल आहे त्यामध्ये उंबरठा उत्पादन कमी आलेलं असेल तर फक्त त्याच शेतकऱ्यांना आलेला आहे. मग आता यापुढे तर आपल्याला हे अतिवृष्टीनेच काही करण्याची गरज नाही, मात्र पीक विम्याच्या संदर्भात झालंय. मात्र शेतकरी मित्रांनो, आता जो सध्या पाऊस चालू आहे या पावसामध्ये अतिवृष्टीमध्ये जर आपलं नुकसान झालं असेल तर आपल्याला तहसीलदारांकडून तलाठ्यांकडून याचे पंचनामे करून घेणं गरजेचं आहे. कारण शासनानं या पीक विम्यात तर हे बसणार नाही, मात्र जर शासनानं या अतिवृष्टीबाबत मदत जाहीर केली, आपली जास्तीची नुकसान भरपाई झालेली असेल, आपल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली, पंचनामे केले आणि पंचनाम्यामधून ते त्याची पाहणी करणार, त्यामध्ये जर जास्तीचं नुकसान दिसलं तर शेतकऱ्यांना या माध्यमातून मदत होऊ शकते. म्हणून मागचं तर विसरून जा, आता गेलं झालं गेलं, जे येईल ते येईल.
मात्र यापुढे आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे की जर आपलं नुकसान झालं असेल तर आपले पंचनामे करून घेणं, त्या पंचनाम्याची दखल घ्यायला लावणं. कारण आता जे नुकसान झालेलं आहे याची पुढे चालून आपल्याला नुकसान भरपाई मिळू शकते. आता ज्यांनी पीक विमा भरलेला असेल त्यांनाही मिळेल, मात्र तक्रारी या संदर्भात करावं लागते. पीक विम्याच्या संदर्भातून मिळणार नाही. तक्रारी ह्या तुम्हाला तहसीलदार, तलाठी, मंडळाधिकारी यांच्याकडून पंचनामे करून घेणं लागतील आणि त्यावेळेसच नुकसान भरपाई मिळेल. मग ज्यांनी पीक विमा भरला त्यांनी सुद्धा आणि ज्यांनी पीक विमा भरला नाही त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे आपल्या नुकसानीचे पंचनामे करून घेणं गरजेचं आहे. नाहीतर राजकीय लोक नुसते येतात, शेतायनं वावरायनं हिंडतात, जिथं वावलं तिथं जातात आणि फोटो व्हिडिओ काढून फक्त त्यांचं व्हायरल करायचं आणि मी कसा शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलो, मी कशी पाहणी केली, एवढंच ते काम करतात. मात्र त्यांनाही एक विनंती आहे की त्यांनी सोबत जाताना तहसीलदार असतील, मंडळ अधिकारी असतील, तलाठी असतील यांना जाऊन स्वतः शेतकऱ्यांचे जाऊन पंचनामे करून घेणं गरजेचं आहे. नाहीतर नुसतं तुम्ही फोटो सेशन करून वापस येता हे आता शेतकऱ्यांना कळायला लागलेले. फक्त हे तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ यासाठी की मी कसा शेतकऱ्याच्या वावरात गेलो आणि सोशल मीडियावर टाकायला, व्हॉट्सअपवर टाकायला मी कशी मदत केली. मदत काहीच केली नाही भाऊ, फक्त तुम्ही फोटोसाठी गेले. मात्र आता यापुढे ही काळजी घ्या की शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार अधिकाऱ्यांना सोबत न्या, तिथं पंचनामे करायला लावा आणि जर तुमच्या माध्यमातून मदत मिळाली तरच शेतकऱ्याला खरं पटेल. अशी ही महत्वाची माहिती होती. शेतकरी मित्रांनो, माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.